श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते महत्त्वाचे बदल घडणार आहेत? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील का? नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल का? आर्थिक स्थिती मजबूत होऊन नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि शांत राहील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल का? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? चला तर जाणून घेऊया हा आठवडा वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, धैर्य आणि परिवर्तनाचा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टींबाबत संभ्रम निर्माण झाला होता त्या आता हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. तुमच्या मेहनतीची आणि चिकाटीची योग्य दखल घेतली जाईल. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, परंतु त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात आहे. या आठवड्यात भावनेपेक्षा विवेकाने निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरेल. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे अनेक अडचणींचा मार्ग सहज सापडेल. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या बळावर हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीची नवी दिशा ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा समाधानकारक असला तरी स्वतःच्या शरीराच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. सततचा ताण, धावपळ किंवा अनियमित दिनचर्या यामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा समावेश केल्यास शारीरिक व मानसिक ऊर्जा वाढेल. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा अंगदुखी जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे पौष्टिक आणि हलका आहार घ्या. पाणी पुरेसे प्या आणि झोप पूर्ण घ्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा किंवा आवडत्या छंदासाठी वेळ काढा. जुने आजार असतील तर वेळेवर तपासणी करा. आरोग्याकडे सातत्याने लक्ष दिल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवेल. नवीन कौशल्य, भाषा किंवा तांत्रिक विषय शिकण्याची संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासाचा ताण कमी होईल. संशोधन, लेखन किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. सातत्य आणि शिस्त यामुळे अपेक्षित यश जवळ येईल. कौटुंबिक वातावरण प्रेमळ आणि सकारात्मक राहील. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद संवादामुळे दूर होतील. घरातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या मताचा आदर करेल. एखाद्या शुभकार्याची किंवा धार्मिक कार्यक्रमाची तयारी सुरू होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यात महत्त्वाचे ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि सर्वांचं सहकार्य मिळेल. घरातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये विश्वास, संयम आणि स्पष्ट संवाद या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. जोडीदारासोबत मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त केल्यास नात्यातील गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची साथ आणि सहकार्य उत्तम मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नाते जुळण्याची शक्यता आहे. काही जणांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबाची मान्यता मिळू शकते. छोट्या सहली, एकत्र वेळ घालवणे किंवा आनंददायी क्षण यामुळे नात्यात नवीन उत्साह निर्माण होईल. राग, संशय आणि हट्टीपणा टाळल्यास नाते अधिक दृढ आणि विश्वासपूर्ण बनेल. करिअर व व्यवसाय करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. तुमच्या नेतृत्व गुणांची आणि कामातील प्रामाणिकपणाची दखल घेतली जाईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठे व्यवहार किंवा विस्ताराच्या संधी मिळू शकतात. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. कार्यालयातील सहकाऱ्यांशी समन्वय ठेवल्यास काम अधिक वेगाने पूर्ण होईल. काही जणांना पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल. आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा आठवडा लाभदायक राहण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून उत्पन्न वाढेल आणि नवीन आर्थिक संधी समोर येतील. मात्र खर्च करताना विवेक वापरणे आवश्यक आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल. मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित व्यवहार अनुकूल ठरू शकतात. कुटुंबाच्या गरजांसाठी खर्च होईल, पण त्यातून समाधानही मिळेल. योग्य आर्थिक नियोजनामुळे पुढील काही महिन्यांत चांगला लाभ होऊ शकतो. प्रवास या आठवड्यात प्रवासाचे शुभयोग आहेत. कामानिमित्त, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी किंवा धार्मिक कारणासाठी प्रवास करण्याची संधी मिळू शकते. हा प्रवास केवळ आनंददायीच नाही, तर भविष्यातील प्रगतीसाठीही उपयुक्त ठरू शकतो. प्रवासादरम्यान नवीन व्यक्तींशी ओळख होईल
आणि त्यातून महत्त्वाचे संपर्क निर्माण. काही व्यक्तींना तीर्थक्षेत्र किंवा निसर्गरम्य स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करा. वेळेचे नियोजन योग्य ठेवा. प्रवासातून नवीन प्रेरणा, आत्मविश्वास आणि लाभदायक अनुभव मिळतील. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमचा ओढा वाढेल. श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण केल्याने मनातील भीती, अस्वस्थता आणि नकारात्मक विचार कमी होतील. नियमित ध्यानधारणा, प्रार्थना आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्याने मानसिक शांतता लाभेल. मंदिरात दर्शन किंवा सत्संगात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजू व्यक्तींना मदत केल्याने आत्मिक समाधान मिळेल. श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात. ईश्वरावरील विश्वास तुमच्या मनाला स्थैर्य आणि नवीन ऊर्जा देईल. उपाय. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. मंगळवारी आणि शनिवारी श्री हनुमानाची पूजा करून हनुमान चालिसाचे पठण करा. गरजू व्यक्तींना मसूर डाळ, गूळ किंवा लाल फळांचे दान करणे शुभ राहील. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि कोणालाही कठोर शब्द बोलणे टाळा. प्रत्येक महत्त्वाच्या कामापूर्वी श्री स्वामी समर्थांचे स्मरण करूनच सुरुवात करा. एकूण हा आठवडा वृश्चिक राशीसाठी धैर्य, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ, विद्यार्थ्यांसाठी यश आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण दिसून येईल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने जाईल. प्रवासातून नवीन अनुभव आणि उपयुक्त संपर्क मिळू शकतात. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अनेक नवीन संधी येऊ शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या मुलाखतीचे बोलावणे मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन भागीदारी किंवा मोठ्या कराराची संधी मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत, परिषदेत किंवा प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. तुमच्या कौशल्याची आणि निर्णयक्षमतेची दखल घेतली जाईल. योग्य वेळी घेतलेला निर्णय भविष्यात मोठ्या यशाचा पाया ठरू शकतो. आलेल्या प्रत्येक संधीचे योग्य नियोजन करून त्याचा पुरेपूर फायदा घ्या. श्री स्वामी समर्थांच्या कृपेवर श्रद्धा ठेवून संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न कायम ठेवल्यास हा आठवडा तुमच्या आयुष्यात यश, समाधान आणि उज्ज्वल भविष्याची नवी सुरुवात करून देणारा ठरेल. धन्यवाद.